छोटा कार्यक्रम करायचा होता तर एकदम खूप मोठा झाला, खूप लोक आले आणि ते लोकांना मला सोडता येईना. फोनवर फोन मग आता ह्याला थोडं थांबवलं. नानाचा सुद्धा फोन आला मला, आई तू लवकर जा. आता ते पुतळ्याचं अनावरण करायचं म्हणलं की असं थोडं जमतंय का, असं कसं व्यवस्थित केलं त्याच्यामुळे तुम्हाला उशीर झाला, जेवणाला उशीर झाला. त्याच्यासाठी मी ऋणी आहे तुमची. आणि साथी फाउंडेशनच्या वतीनं त्याच्या अध्यक्षाला मनापासून आभार मानते आणि त्याच्या सगळ्या टीमला सुद्धा मी आभार मानते. कारण आताच सरने सांगितलं की एवढे पुरस्कार दिले म्हणून एवढे, तर मला सुद्धा खूप इतका आनंद वाटला की खरंच जिजाचं काम पुढं चाललंय. आणि खरंच जिजाच्या जयंतीच्या निमित्तानं हे जिजाला श्रद्धांजली असल्यासारखं आहे. जर तुम्ही एवढं काम केलं तर जिजाला कुठेतरी समाधानी आहे. आणि तुम्ही सगळ्यांना बरंच सांगितलेलं आहे, पण मी एक सांगेन की सगळा महाराष्ट्र आणि भारत घडवायला तुम्ही काय म्हणता, जिजाला प्रत्येक माणूस म्हणते जिजाने आम्हाला घडवलं म्हणतात का नाही. मग जिजा तुम्हाला घडवून गेले. एका गावामध्ये तुम्हाला 4-4, 5-5 पोरं तयार केले, तुम्हाला सगळ्या घटना सांगितल्या, सगळ्या घटनाची माहिती दिली तुम्हाला. तर प्रत्येक माणूस आयुष्यातून कधी ना कधी जात. मी आताच म्हणत नाही की मी पहिल्यापासून म्हणते की जिजा गेले पण जिजा आपल्या जवळ आहे. तर आता तुम्ही जर माझ्याकडे बघितलं तर वाटतं का ना जिजा आहेतच म्हणून, वाटतं का नाही. तर प्रत्येक स्त्रीला सुद्धा मला असंच म्हणायचे की आपल्याकडे दोष काय आहे, आपल्याला आपलं बी काहीतरी हक्क आहे, आपल्याला बी काय माणूस आहे, आपल्याला काय जगावं वाटतं, आपल्याला बी सगळं वाटतं. बरोबर आहे का नाही. जरी ते गेले तरी आपल्याला फक्त चांगलं राहणं काही गुन्हा नाही. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे की शिरीचा हक्क शिरीला असावं. त्या मला वाटतं प्रत्येक शिरीने असं टिकली लावायची. काय त्याच्यामध्ये आहे, मला तर जिजानं असं अंधश्रद्धा, कुठं सवाशीन, कुठं जेवायला जाऊ दिलं नव्हतं, कुठं वसायला जाऊ दिलं नव्हतं. मी एकदा चोरून गेल तर वसायला तुम्हाला माहिती दिली असं. आणि मी कधीच, मला जिजा जरी होते तरी मी कधीच मी म्हणलं नाही की माझा मिलिंद एकला आहे म्हणून. मी भाषण करीत नाही, कारण तुम्ही सगळ्यांना भाषण केले. तर मी सगळ्याला, मी 500 लोक होते फुल टाइम आपल्याकडे काम करायला, होते का नव्हते मला सगळ्याला माहिती. मी जिजाला म्हणायची पोरं आले का पोरं गेले का. मी कधी म्हणून असे कार्यकर्ते म्हणून मी कधीच कुणालाच म्हणलं नाही. पोरं आपल्या म्हणायची, पोरी म्हणायची. आणि मला वाटतं असं की जरी जिजा गेले तरी तुमच्या पाठीमागं मिलिंद आहे आणि तुम्ही मिलिंदच्या पाठीमागे. आणि जिजा जरी गेले तर मी सांगितलं की माणूस जातं, पण या घटना तुम्हाला लिहून ठेवलेल्या आहेत जिजाने. या घटनाच्या आधारावर तुम्ही चालायचं आणि काम करायचं. आणि तुम्हाला आता मानवी हक्क अभियान तुम्ही पहिल्यापासून स्वाभिमानीच आहेत. कुठं बी गेले तरी ते म्हणते स्वाभिमान आमचा अभिमान आहे. बरेचसेच लोक जाऊ आले दुसरीकडे काम करायला, पण स्वाभिमान म्हणले आमच्या मानवी हक्कामध्ये आहे. आम्हाला पैशाची गरज नाही, पण मानवी हक्क अभियानचं जर माणूस म्हणलं तर त्याला कुणीच विचारू शकत नाही का त्याचा सन्मान मान असं करतं. तरी आपलं मानवी हक्कानं असं काही आयरा घरानं घडविलेलं नाही, ते जिजानं घडविलेलं आहे. तर ह्याला सांभाळण्याचं काम आपलं आहे. आणि तुम्ही मला कधी बी तुम्ही अर्ध्या रात्रीचं मला जी तुम्ही कार्यक्रमाला आता हे उशीर झाला ते मी ते केलं, पण तुम्ही कधी मला म्हणा मी तुमच्या कधी कार्यक्रमाला येईन, कुठल्या ह्याला येईन, मी नाही म्हणणार नाही. मिलिंद तर आहेच. आणि एवढे 2 शब्द मी बोलण्याची संधी दिली आणि इथंच संपतो. विनंती आहे की या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांच्या निवड झालेल्या आहेत, सुनीताताई पवार, मच्छिंद्र भाऊ गव्हाले आणि राजस्थान भाऊ